भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पालखणे धोंडावडवली येथे उपसरपंचपदी सौ दर्शना संजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीप्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, ग्रामस्थ तसेच माजी सरपंच, उपसरपंच व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनिर्वाचित उपसरपंच सौ दर्शना संजय पाटील यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले। ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी वर्ग व ग्रामस्थांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला। यावेळी गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली। उपस्थित सर्वांनी ग्रामविकास, पारदर्शक प्रशासन व जनतेच्या हितासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। पालखणे धोंडावडवली ग्रामपंचायतीच्या विकासाला या निवडीमुळे नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। आज झालेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करते मी। मला वॉर्ड क्रमांक 3 बिनविरोध बनवून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जे आता काही कामे धोंडावडी गावामध्ये करायचे असतील, काही महिलांच्या सुविधा, काही सोयी सुविधा काय असतील ते मी पूर्ण करेन। जी पुढची कामे आहेत ती पण चांगली पार पाडेल। फक्त गावकऱ्यांची मला साथ हवी आणि सपोर्ट हवी, दुसरं काही नाही। धोंडावडी ग्रुप ग्रामपंचायत ठरल्याप्रमाणे प्रत्येकाला उपसरपंचपदी बसवण्याचा त्यांनी जो मानस ठेवलाय त्याप्रमाणे प्रत्येक जण प्रामाणिकपणे राजीनामा देऊन आपण ज्याला शब्द दिलाय त्याला ती जागा मिळवून देतात। फार मोठी गोष्ट आहे। बरं, धोंडावडी आणि पालखणे गावचं एक फार मोठं सांगण्यासारखं असं वैशिष्ट्य आहे की त्या गावामध्ये प्रत्येकाचा एकोपा आहे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक जण हे आमचं गाव आहे आणि आमच्या गावात एकी राहिली पाहिजे हे वैशिष्ट्य आहे। आज मी माझ्यावरनं सांगतो, माझ्या राजकीय वाटचालीत सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा असेल तर धोंडावडवली गावचं। आज मी जे काय ज्यावेळेस काहीच नव्हतो त्यावेळेपासून धोंडावडवली गावाने प्रत्येक वेळेस मला मनापासून मदत केली, कुठलाही स्वार्थ न ठेवून। आणि माझ्याकडनं मी नवनिर्वाचित उपसरपंचांना, सरपंचांना, इथल्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढे देखील आपण अशीच गावात एकी ठेवाल अशी अपेक्षा ठेवतो। देवाला प्रार्थना करतो की हे गाव कायमस्वरूपी एकोप्यामध्ये राहावं आणि नवीन पूर्ण बॉडीला पुढील वाटचालीत मनापासून शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र। ह्या उपसरपंच पदावर आज जवळजवळ बऱ्याच वर्षापासून, मला वाटतंय 15-20 वर्ष, म्हणजे जेव्हापासून मी राजकारणात आलो किंवा मी राजकारण बघितलं तेव्हापासूनचा ह्या इथली असं वाटतं की ह्या ग्रामपंचायतीला एक पद्धत पडून गेले, रूट लागून गेले की सरपंचाचा राजीनामा घ्यायचा, दुसरा सरपंच बसवायचा। आजपर्यंत इतर ग्रामपंचायतीमध्ये आपण बघितलं असेल की सरपंचाचाच राजीनामा घेऊन आपण सरपंच बसवतो, परंतु आमच्या ग्रामपंचायतीमध्ये एक असं वैशिष्ट्य आहे की आम्ही सदस्याचा राजीनामा घेऊन दुसरा सदस्य सुद्धा बिनविरोध केलेला आहे। तसेच मला वाटतं यांच्या आधी यांच्या जागेवर सदस्य म्हणून दीपाली भोईर या इथं कार्यरत होत्या। त्या 1 वर्ष उपसरपंच पदावर होत्या, त्यानंतर 2 वर्ष सदस्य। 2 वर्षानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन दर्शना पाटील यांना ह्या ग्रामपंचायतीची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं, बोललं तर चालेल, कारण आज गेल्यानंतर त्यांना बिनविरोध सदस्य दिला, त्यानंतर आज त्या बिनविरोध उपसरपंच पदावर बसले। खरोखरच या गावचा एक मोठं वैशिष्ट्य मी तेच सांगेन की काहीतरी वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडनं जर घेण्यासारखं काय असेल तर कोणताही भांडणतंटा न करता सगळे सदस्य एकत्र येऊन जो निर्णय घेतात आणि कोणाला बिनविरोध करायचा ते करतात, हे सगळ्या इतर ग्रामपंचायतीकडून घेऊन ना आपण जो काम करतोय त्याला सपोर्ट करायचा। आतापर्यंत मला वाटतंय इतशी कामही, मी तुम्हाला आधी पण बोललो की आमच्या डोक्यावर कुठलाही फार मोठ्या नेत्याचा हात वगैरे नसल्यामुळं आमची कामं तशी सावकाश चालू आहेत, पण कामं चालू आहेत। आज त्याच पद्धतीनं ही कामंही चालू राहतील। तिथला आपला सदस्य असो किंवा सरपंच असो, ग्रामसेवक, कोणत्याही आणलेल्या नवीन कामाला कुठला विरोध न करता तो काम कसा पूर्ण होईल ह्याच्याकडेच सगळ्यांचा लक्ष असतो आणि ह्याच्या पुढेही असंच राहील। कोणताही कोणाला विरोध नसेल, फक्त आपण आपला हुनर दाखवावा हीच आमची गावकऱ्यांची अपेक्षा आहे।
DJ Asif SK